मी माझ्या मील प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये एक टिप सांगितली होती की आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा नवीन रेसिपी ट्राय करा, म्हणजे रोजचं जेवण बोर नाही वाटणार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. आजचा व्हिडिओ रेसिपींचा व्हिडिओ नाहीये, तर वीकेंड स्पेशल मेनू का असावा आणि आपण घरच्या घरीच ड्राय स्नॅक्स का बनवावेत याबद्दल आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये मी वीकेंड स्पेशल मेनूचे फायदे आणि ड्राय स्नॅक्स घरी का बनवावेत याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तसेच मी बनवलेल्या वीकेंड स्पेशल मेनूची कृती आणि मी ड्राय स्नॅक्स कसे बनवलेत याच्याबद्दलची माहिती मी मध्ये दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वीकेंड स्पेशल मेन्यूमध्ये आपण बनवणार आहोत पाणीपुरी आणि रगडा पॅटीस. रगडा पॅटीसचा रगडा बनवण्यासाठी इथे आपण रात्रभर भिजवलेले सफेद वाटाणे घेतले आहेत. त्यात थोडं मीठ घालून कुकरमध्ये त्यांना 3 शिट्या काढून घेऊ. वाटाणे शिजतात तोपर्यंत आपण पाणीपुरीचं पाणी आणि गोड चटणी बनवून घेऊया. आठवडाभराच्या धावपळीनंतर आपण सर्वच काहीतरी मस्त आणि खमंग खायच्या मूडमध्ये असतो, नाही का? पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यात चिंचेचा कोळ, थोडा गूळ, हिंग, जिरे पावडर आणि मीठ घातले. त्यात थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार कमी जास्त करू शकता. वीकेंड स्पेशल मेनू का असावा याचं कारण अगदी साधं आणि सोपं आहे. ते मी तुम्हाला थोडक्यात समजावते. पहिलं म्हणजे सोमवार ते शुक्रवार आपण कामात आणि आपली मुलं शाळा आणि शिकवण्यामध्ये गुंतलेली असतात. त्यात आपलं जेवण शक्यतो साधं आणि पटकन होणारं असतं. त्यामुळे वेगळी चव चाखायला वेळच मिळत नाही. गोड चटणी बनवण्यासाठी मी 1 ते 2 तास भिजवलेले खजूर आणि चिंच घेऊन त्यांना मिक्सरमधून बारीक वाटून घेतले आहे. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात जिरेपूड, मीठ, गूळ आणि थोडं लाल तिखट घालून त्याला एक उकळी आणली आहे. वीकेंड म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवणे. आठवड्याभराच्या श्रमानंतर आपण स्वतःला आणि आपल्या घरच्यांना वेळ दिला पाहिजे. आणि स्पेशल मेनू म्हणजे फक्त खाणं नव्हे, तर कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणे सुद्धा आहे. माझ्या मोठ्या मुलाला पाणीपुरीपेक्षा रगडा पॅटीस जास्त आवडतं. त्यातल्या त्यात त्याला बटाट्याची टिक्की खूप आवडते. म्हणून जेव्हा आमच्या घरी पाणीपुरी बनते तेव्हा मी रगडा पॅटीस बनवते. आपल्या प्रत्येकाच्या घरी सारखेच चव असणारे कुटुंबीय नसतातच ना. तुमच्याही घरी कोणी असं वेगळ्या चवीचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
वीकेंड स्पेशल मेनू म्हणजे नवीन पदार्थांच्या सरावाची संधी. आठवड्याभराच्या घाईगडबडीत स्वयंपाकघरात नवीन प्रयोग करणे शक्य नसते. वीकेंडला आपण एखादी नवीन रेसिपी शिकू शकतो, जी पुढे आपल्याला सणासुदीला किंवा अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी उपयोगी पडू शकते. वीकेंड म्हटला की अनेकदा बाहेरचं खाणं होतं, पण ते महागडं आणि आरोग्याला हानिकारक असतं. घरात खास मेनू केल्याने चव, आरोग्य आणि खर्च या तीनही गोष्टींचा समतोल राखता येतो. ड्राय स्नॅक्स मध्ये आपण आज पातळ पोह्यांचा चिवडा, भडंग आणि ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत. पोहे चिवडा आणि भडंग बनवण्यासाठी मी 200 ग्राम शेंगदाणे, 100 ग्राम सुक्या खोबऱ्याचे काप, 100 ग्राम भाजलेली डाळ, 10 ते 15 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, साखर आणि धणे जिरे पावडर घेतली आहे. फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि बडीशेप वापरणार आहोत. भडंग मध्ये हिरव्या मिरचीच्या जागी आपण लाल तिखट वापरणार आहोत. आपल्याला अनेकदा वाटतं की सुके स्नॅक्स म्हणजे काहीतरी पटकन दुकानातून घेऊन आलं की झालं. पण खरं सांगायचं तर घरच्या घरी ड्राय स्नॅक्स बनवण्याचे अनेक आणि खूप महत्त्वाचे फायदे आहेत. आता आपण पोहे आणि कुरमुरे असेच कोरडे भाजून घेऊयात आणि शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे काप, भाजकी डाळ आणि लसूण तेलामध्ये तळून घेऊयात. बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड स्नॅक्समध्ये प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम रंग, जास्त मीठ किंवा साखर असते. त्यात वापरलेलं तेल अधिक किती वेळा वापरलंय हे आपल्याला माहीतच नसतं. घरी केलेल्या स्नॅक्समध्ये तुम्ही हे सगळं कंट्रोल करू शकता. कोणतं तेल वापरायचं, किती मसाला वापरायचा, साखर, मीठ यांचं प्रमाण किती ठेवायचं हे सगळं तुमच्या हातात असतं. पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी गरम तेलामध्ये मोहरी, जिरं आणि बडीशेप घाला. त्यात हिंग, हळद, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाका. हिरव्या मिरच्या कुरकुरीत तळल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळे फोडणी खमंग लागते. आता यामध्ये पोहे घालून सगळं नीट मिक्स करून घ्या. शेवटी तळलेले शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे काप, डाळ आणि तळलेली लसूण घालून मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत पोहे परता. भडंगासाठी लागणारी फोडणी चिवड्याच्या फोडणीप्रमाणेच तयार करायची आहे, पण हिरव्या मिरचीच्या जागी लाल तिखट वापरायचे आहे. पौष्टिक लाडू बांधण्यासाठी मी 250 ग्राम मखाने, 200 ग्राम बदाम, 200 ग्राम काजू, 100 ग्राम अक्रोड, 50 ग्राम पिस्ते, 50 ग्राम आळशी घेतली आहे. लाडू बांधण्यासाठी 400 ग्राम खजूर आणि तूप वापरणार आहे. सर्वप्रथम आपण मखाने, बदाम, काजूगर, अक्रोड, पिस्ते आणि आळशी
असेच कोरडे भाजून घेऊयात. आपण स्वयंपाकघरात जेव्हा ड्राय स्नॅक्स बनवतो तेव्हा आपले हात, भांडी, साहित्य, तेल हे सगळं काही स्वच्छ असतं. बाहेरच्या पॅकेट्समध्ये अशा स्वच्छतेची खात्री अजिबात नसते. घरी बनवलेले स्नॅक्स हे नेहमी बजेट फ्रेंडली असतात. घरच्या घरी चिवडा, भडंग, शंकरपाळी, लाडू असे पदार्थ केल्यास ते बाजारात मिळणाऱ्या पाकिटांपेक्षा अधिक प्रमाणात आणि कमी खर्चात तयार होतात. एकदा मोठ्या प्रमाणात केलं की अनेक दिवस वापरता येतं, म्हणजे रोज नवा खर्चही टाळता येतो. आता आपण भाजलेले सर्व ड्रायफ्रुट्स आणि खजूर ब्लेंडर मधून बारीक करून घेऊयात. घरी बनवलेले सुके स्नॅक्स हे फार काळ टिकणारे आणि हलके असतात. मुलांच्या टिफिनसाठी, प्रवासात किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हे पदार्थ फार उपयोगी पडतात. लाडवांमधील खजूर आणि तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकता. ड्राय स्नॅक्स घरी बनवल्यामुळे आपला वेळ आणि एनर्जी वाचते. संध्याकाळी किंवा चहा पिताना पटकन काहीतरी खायला हवं असतं. अशा वेळी घरी तयार केलेले स्नॅक्स फक्त डब्यातून काढायचे असतात आणि खायचे असतात. घरी बनवलेले स्नॅक्स हे आपण आपल्या चवीनुसार बनवू शकतो. ही चव आपल्याला बाजारात मिळणाऱ्या पॅकेट्समध्ये मिळणार नाही. तर घरच्या घरी ड्राय स्नॅक्स बनवणे म्हणजे आरोग्य, चव, वेळ आणि खर्च सगळं काही एका डब्यात. तर हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.